पुढची बातमी पाहूयात। कोकणात मागील 3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सर्वच भागातले धबधबे हे प्रवाहित झालेत। डोंगराच्या कडाकपाऱ्यामधून कोसळणाऱ्या पेसाळ धबधबे पाहण्यासाठी विविध ठिकाणी अनेक भागातील पर्यटक येत असतात। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटामध्ये असलेला धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा ठरतो आणि त्याचमुळे या मार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी धबधब्यावरती पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी थांबत असतात। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। मागील 3 दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी असलेले जे धबधबे आहेत ते प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कुंभार्ली घाटामध्ये आणि आपण पाहताय की हा घाट माथ्यावरचा धबधबा आहे आणि रस्त्याच्या लगत हा धबधबा असल्यामुळे या मार्गावरून जाणारे अनेक पर्यटक या ठिकाणी थांबत असतात आणि इथल्या धबधब्यावरती आनंद घेत असतात। सध्या हा धबधबा जर पाहिला तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटक थांबण्यासाठी सुरुवात झालेली आहे। पुण्याला जाणारे पर्यटक असतील किंवा कोल्हापूरच्या ठिकाणी जाणारे पर्यटक असतील ते या मार्गावरती थांबून या संपूर्ण जो निसर्गाचा जो आविष्कार आहे या संपूर्ण आविष्काराचा आनंद लुटत असतात किंवा निसर्ग जे पर्यटन आहे त्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी थांबत असतात। या जर पाहिलं तर हा धबधबा ओपन असल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की हा धबधबा इथे आंघोळ करण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे। इथे मोठ्या संख्येने पर्यटक हे दाखल होत असतात आणि आपला जो आनंद आहे तो आनंद या धबधब्याच्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न करत असतात। स्वप्नील घाग, एबीपी माझा। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात असणारे पर्यटनाचं प्रमुख आकर्षण शिवथरगड इथल्या प्रसिद्ध धबधबा 2 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय। धबधबा सुरू झाल्यानं परिसरातील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडलेली असून हिरवागार डोंगर, धुक्याची चादर आणि कोसळणारा धबधबा यामुळे शिवथरगड परिसर पर्यटकांनी खुलून गेलाय। पुढची बातमी। जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे राज्यात पेरण्या खोळंबलेल्या आहेत।